त्याकडे अनेक पुरावे आहेत। उद्या सकाळी 10:30 वाजता मोठा गौप्यस्फोट करणार आहोत असं अत्यंत मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय। त्यामुळे ब्लॅक बॉक्स ऊन पाऊस आगीपासून सुरक्षित आहे, मात्र राजकारणापासून सुरक्षित नाही। यात नेमकं काय राजकारण सुरू आहे हे पाहावं लागेल असंही रोहित पवार म्हणतायत। त्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये रोहित पवार उद्या नेमका काय गौप्यस्फोट करणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मी बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओ पासून पार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत। पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही। उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याच बरोबर इतर विषय हे 10:30 वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणं खरं तर आज घ्यायची होती, पण आज आपल्या या राज्यामध्ये परदेशातले एक फार मोठे नेते इथं आलेले आहेत। उद्या 10:30 वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून उन्हापासून आगीपासून बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल। पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू।